आज मिलनाची भाग 13 प्रिया माधुरीला लवकर फोन रिसीव्ह करायला सांगते. माधुरीने जेव्हा फोन उचलला तेव्हा उमेश म्हणाला, माधुरी तू ठीक तर आहेस ना? मला काय झालं आहे? मी बिलकुल ठीक आहे. तू फोन उचलायला इतका उशीर करत होतीस त्यामुळे मला भीती वाटत होती. ते मी प्रियासोबत बोलत होते. आता तर तुम्ही पार्टीमध्ये असाल ना, मग मला फोन का केला? माधुरी म्हणाली, मी तुला फोन करू शकत नाही का? मी का कोणाला दुसऱ्याला फोन करत आहे का? मी तर माझ्या बायकोलाच फोन करत आहे ना, उमेश म्हणाला. हे ऐकून माधुरी लाजली. तिला असं लाजताना बघून प्रिया उठली आणि बाल्कनीमध्ये गेली. खालचं दृश्य बघून ती चकित झाली. उमेश खाली येऊन हॉस्टेलच्या गेटजवळ उभा होता आणि फोनवर बोलत होता. मागे मानस सुद्धा बाईक पार्क करून त्याच्याकडे बघत होता. प्रिया पटकन आतमध्ये गेली आणि माधुरीला इशारा करून तिला बाल्कनीमध्ये बोलवून घेतलं. माधुरी पण समोरचं दृश्य बघून दंग झाली होती. दोघेही भाऊ खालीच होते. आता तुम्ही कुठे आहात? आतापर्यंत उमेशची नजर त्या दोघींवर पडली होती. उमेश डोकं खाजवत म्हणाला, ते मन लागत नव्हतं पार्टीमध्ये आणि तुला पण बघायची इच्छा होत होती तर मग बघितलं ना, आता परत जा. माधुरी म्हणाली. तिला भीती वाटत होती की जर कोणी बघितलं तर काय विचार करतील. थोडं जवळून बघायचं मन करत होतं. खाली ये ना, उमेश म्हणाला. नाही, आता खूप उशीर झाला आहे. तुम्ही आता घरी जा. आपण सॅटर्डेला भेटूया. माधुरी घाबरून म्हणाली. नाही, मला तर आताच भेटायचं आहे. उमेश म्हणाला. तुम्ही असा हट्ट का करत आहात? मी म्हणाले ना की आज मी खाली येऊ शकत नाही. माधुरी म्हणाली. ते काही मला माहीत नाही. मला तुला आताच्या आता भेटायचं आहे. आताच खाली ये, नाहीतर मी वरती येईल. उमेश म्हणाला. खाली बघितलं तेव्हा मानस उमेशच्या कानामध्ये काहीतरी बोलत होता. तेवढ्याच प्रियाच्या मोबाईलवर मेसेज आला. प्रियाने बघितलं आणि तिने पण डन म्हणून इशारा केला आणि माधुरीला फोन ठेवायला सांगितला. माधुरीला काहीच समजलं नव्हतं. प्रियाने माधुरीच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, भाई आम्ही आताच्या आता खाली येत आहोत. आणि त्यानंतर फोन कट केला आणि ती माधुरीला घेऊन गुपचूप खाली आली. या, मला भीती वाटत आहे. जर वॉर्डने आपल्याला बघितलं तर खूप रागवेल. माधुरी घाबरत म्हणाली. काहीच होणार नाही. मानस त्याच्याशी बोलत आहे आणि तसेही आपण पहिल्यांदा असं करत आहोत का? प्रिया म्हणाली. म्हणजे? माधुरीने विचारले. म्हणजे मी या अगोदर पण मानस सोबत अशा प्रकारे गेले आहे. प्रिया म्हणाली. माधुरी आता आश्चर्याने प्रियाकडे बघू लागली आणि म्हणाली, काय? हळू बोल. आपण खाली आलो आहोत. प्रिया म्हणाली. माधुरीने समोर बघितलं तर दोघे भाऊ तिच्याकडे बघून हसत होते. भाई, 1 तासानंतर आपण इथेच भेटूया म्हणत मानस प्रियाला त्याच्या बाईकवर बसवलं आणि त्या दोघांना ऑल द बेस्टचा इशारा करून ते दोघे तिथून निघून गेले. आता तिथे फक्त माधुरी आणि उमेश होते. उमेशने गाडीचा डोर ओपन केला. माधुरी हसत आतमध्ये बसली. उमेश ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. त्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली. दोघेही गुपचूप एकमेकांकडे बघत होते. थोड्या वेळानंतर उमेशने विचारलं, कुठे जायचं? माधुरी त्याच्याकडे न बघताच म्हणाली, तुम्ही मला घेऊन जात आहात तर कुठे जायचं हे सुद्धा तुम्ही सांगा. हे ऐकून उमेश हसत म्हणाला, ठीक आहे, चल मी तुला माझ्या फेवरेट जागी घेऊन जातो. आणि त्यांनी गाडी लेफ्ट साईडला वळवली. गाडीमध्ये दोघेही चूप होते. बीचवर पोहोचल्यावर उमेशने गाडी थांबवली आणि दोघेही बाहेर आले. खूप रात्र झाल्यामुळे बीच पूर्ण रिकामा होता. फक्त 1-2च लोक होते. उमेशने माधुरीचा हात धरला आणि तिला जवळ असलेल्या दगडावर बसवलं आणि स्वतः तिच्या समोर येऊन बसला आणि तिला बघू लागला. उमेश असं बघत असल्यामुळे माधुरी लाजत होती. ती म्हणाली, तुम्ही माझ्याकडे का बघत आहात? मी तुलाच बघत आहे. उमेश म्हणाला. असं बघू नका ना. माधुरी म्हणाली. का? काय झालं? का बरं बघू नको? उमेशने विचारलं. मला लाज वाटत आहे. माधुरी म्हणाली. पण मला तर बघायचं आहे. उमेश म्हणाला. प्लीज तिकडे बघा ना. माधुरी म्हणाली. नाही, मला तर माझ्या बायकोच्या डोळ्यांमध्ये बघायचं आहे. तुला तुझ्या नवऱ्याला बघायचं नाही का? उमेश म्हणाला. आता तुम्ही ना मला सतावत आहात. माधुरी म्हणाली. मला हक्क आहे. उमेश म्हणाला. तेव्हा माधुरी लाजली आणि म्हणाली, तुम्ही पार्टीमधून एवढ्या लवकर का आलात? माधुरीने विचारले. तिथे माझं मन लागत नव्हतं. उमेश म्हणाला. तिथे तर तुमची सगळी मित्रमंडळी होती, तर मग तुमचं मन का लागत नव्हतं? माधुरीने विचारलं. तू तिथे नव्हतीस ना, त्यामुळे मन लागत नव्हतं. उमेश म्हणाला. पार्टीबद्दल बोलायचं बंद कर आणि हे सांग की मी तुला अशा प्रकारे भेटायला आलो आहे तर तुला वाईट तर वाटत नाही ना? उमेश म्हणाला. आता माधुरी काय बोलणार होती? इच्छा तर तिची पण खूप होती त्याला भेटायची. तिने काहीच न बोलता मान खाली घातली. माधुरी, तू घरी ये ना प्लीज. उमेश म्हणाला. पण माझ्या एक्झाम. माधुरी म्हणाली. मी तुला मुळीच डिस्टर्ब करणार नाही. फक्त लांबूनच तुला बघेल आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यामध्ये मी तुला हेल्प करेल. उमेश म्हणाला.
त्यावर माधुरी हसत म्हणाली, अच्छा, आणि आता तुमच्यामुळे मला अभ्यासाला डिस्टर्ब झालं आहे त्याचं काय? परत जाऊन अभ्यास कर, उमेश म्हणाला. माधुरी मनातच म्हणाली, म्हणजे मी आता अभ्यास करू शकेल का? काय झालं? काय विचार करत आहेस? बरं, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे, उमेश म्हणाला. आणि त्याने खिशातून एक पाऊच बाहेर काढला. जेव्हा त्याने ते पाऊच ओपन केलं तेव्हा त्यामध्ये खूप सुंदर पैंजण होते. त्याचे सुंदर छोटे छोटे घुंगरू खूप चमकत होते आणि त्या घुंगरांचा खूप छान आवाज येत होता. त्याने माधुरीला पायसमोर करायला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, मी स्वतःहून घालू शकते. हे ऐकून उमेश म्हणाला, पैंजण मी घेऊन आलो आहे तर घालेन सुद्धा मीच. आणि जबरदस्ती तिचे पाय समोर घेऊन पैंजण घालू लागला. ती सुंदर पैंजण माधुरीच्या गोऱ्या पायांमध्ये खूप सुंदर दिसत होती. माधुरी तर उमेशचा स्पर्श होताच शहारून जात होती. तिला असं हरवलेलं बघून उमेश हसला आणि त्याने हळूच तिच्या माथ्यावर किस केलं. आता तर माधुरीचं पूर्ण अंग शहारून गेलं होतं. ती उगाच नाराज होत म्हणाली, हे काय होतं? काय 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 होतं? उमेश म्हणाला. आता तुम्ही जे केलं ते काय होतं? माधुरीने विचारलं. मी काय केलं? मी तर फक्त पैंजण तुझ्या पायात घातलं, उमेश म्हणाला. आणि त्यानंतर तुम्ही काय केलं? माधुरीने विचारलं. उमेश हसत म्हणाला, काय त्याच्यानंतर काय? कालपासून तुम्ही जरा जास्तच फ्री होत आहात. ही तुमची तिसरी वेळ आहे, माधुरी म्हणाली. अरे वा, म्हणजे मी तुला किस केलं, त्यानंतर तू ते कितीदा केलं हे सुद्धा ध्यानात ठेवलं. तुला मी किस केलेलं एवढं आवडलं, उमेश गालातल्या गालात हसत म्हणाला. माधुरी इकडे तिकडे बघत म्हणाली, नाही, पण इथून पुढे करू नका. आता तर मी उमेश मध्येच तिला थांबवत म्हणाला, आता हे म्हणू नकोस की आपलं तर लग्न पण झालेलं नाही. काइंड युअर इन्फॉर्मेशन, आपल्या लग्नाला आता पूर्ण 1 वर्ष होणार आहे. मी तर तुला आता फक्त किस केलं आहे. खूप सारे कपल तर एवढ्या दिवसांमध्ये आई बाबा बनण्याची गुड न्यूज सुद्धा देतात. उमेश शरारती नजरेने माधुरीकडे बघत म्हणाला. माधुरी हे ऐकून लाजेने लालेलाल झाली. तुम्ही खूप बेशरम आहात, हे म्हणत माधुरी तिथून उठली आणि तिथून पळून गेली आणि गाडीजवळ जाऊन थांबली. उमेश पण तिच्या मागे मागे आला आणि मागून तिला मिठीत घेतलं आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. माधुरी त्याच्या मानेची गरमी फील करत होती आणि लाजून मागे वळून माधुरीने त्याच्या छातीत तिचा चेहरा लपवला. यावेळी दोघांचेही हार्टबीट्स बुलेट ट्रेन सारखे धावत होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते. तेवढ्यात उमेशचा फोन वाजला. भाई, तुम्ही अजूनपर्यंत कुठे आहात? अजून आले नाहीत? माधुरी पटकन उमेशपासून दूर झाली. उमेश पण स्वतःवर कंट्रोल करत म्हणाला, फक्त 5 मिनिटात येत आहोत, म्हणत तो गाडीत बसला. माधुरी पण बाजूच्या सीटवर बसली. माधुरीचे हार्टबीट्स अजून सुद्धा वाढलेले होते. उमेश ड्रायव्हिंग करत असताना सारखं सारखं माधुरीकडे बघत होता. माधुरीला एवढं अनकम्फर्टेबल झालेलं बघून उमेशने विचारलं, माधुरी, आर यू ओके? हो, मी ठीक आहे, माधुरी हळूच म्हणाली. थोड्या वेळाने दोघेही हॉस्टेलच्या गेटवर पोहोचले. मानस आणि प्रिया अगोदरपासूनच तेथे येऊन थांबले होते. माधुरी पटकन गाडीतून उतरली आणि प्रियाजवळ येऊन थांबली. तिच्या चेहऱ्यावरची लाली बघून प्रियाने मानसला काहीतरी इशारा केला. त्यानंतर दोघीही त्यांना गुड नाईट म्हणून वरती रूममध्ये निघून गेल्या. मानसने उमेशच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याला मिठी मारली. भाई, आय एम व्हेरी हॅपी बोथ ऑफ यू. नेही त्याची पाठ थोपटली आणि दोघेही घराकडे जायला निघाले. इकडे प्रिया माधुरीकडे बघत होती. माधुरी अजून सुद्धा खूप लाजत होती. जर लाजायचं झालं असेल तर जरा इकडे पण बघ, प्रिया म्हणाली. हे ऐकून माधुरी आणखीनच लाजली आणि तिने पटकन प्रियाला मिठी मारली. माधुरी, तू खुश तर आहेस ना? प्रिया म्हणाली. हो, मी खूप खुश आहे. तुला माहीत आहे, आज मानस सुद्धा खूप खुश होता. इतके दिवस तो खूप गिल्टी फील करत होता की त्याच्यामुळे तुझ्यामध्ये आणि भाईमध्ये खूप गैरसमज झाला आहे, प्रिया म्हणाली. आता माधुरी प्रियाकडे बघू लागली आणि म्हणाली, तुलाही माहीत होतं? हो, मानस माझ्यापासून काहीच लपवत नाही. आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग एकमेकांना शेअर करतो, त्यामुळे कदाचित आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहोत, प्रिया म्हणाली. माधुरीचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, प्रिया, तू खरंच मानससाठी एकदम परफेक्ट आहेस. तुला माहीत आहे, मानस फक्त तुला बहीण मानतच नाही तर तो पूर्ण मनाने तुला त्याची बहीण मानतो. मला आज पण आठवतं, सुरुवातीला त्यांनी जेव्हा मला तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मी विचारलं होतं की तुम्ही दोघे सेम एजचे आहात आणि दोघे एकमेकांच्या एवढे क्लोज आहात, तरी सुद्धा तुम्ही दोघे एकमेकांकडे आकर्षित न होता एकमेकांचे बहीण भाऊ होऊन भाऊ बहिणीचं नातं निभावत तेव्हा तुला माहीत आहे तो काय म्हणाला ते? माधुरीने नाही म्हणून मान हलवली. तेव्हा प्रिया म्हणाली, तो म्हणाला की मी लहानपणीपासूनच तिचं शरीर आणि आत्मा या दोघांचाही जोडलो गेलो आहे. तिला बघून मला कधीच असं वाटत नाही की ती माझ्यापासून वेगळी आहे. नेहमी हेच वाटतं.
की आमच्या दोघांचं जन्मोजन्मीचं काहीतरी नातं आहे आणि जेव्हा मी तिला राखी बांधशील का असं विचारलं, तिने लगेच हो म्हणून होकार दिला. तेव्हा मला समजलं की देवाने आम्हाला वरूनच भाऊ बहीण बनवून पाठवलं आहे. फक्त चुकीने दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. एवढेच नाही तर आमच्या दोघांची बर्थ डेट आणि टायमिंग सुद्धा सेम आहे. फक्त तिच्यापेक्षा 3 मिनिटांनी छोटा आहे. हे सर्व ऐकून माधुरीच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तिला हे तर माहीत होतं की मानस तिला किती मान देतो, पण त्याच्या मनात तिच्याबद्दल एवढ्या फिलिंग आहेत हे तिला आता समजलं होतं. तिने लगेच मानसला खूप सारे स्माइली आणि हॅपी फिलिंग इमोजी पाठवून दिल्या. बरं आता तू पण झोपून जा, प्रिया म्हणाली. दोघीही आपापल्या बेडवर झोपून गेल्या. उमेशने असं मध्येच पार्टीमधून जाणं रियाला आवडलं नव्हतं. ती तिच्या रूममध्ये बसून त्याचाच विचार करत होती की तेवढ्यात तिचा कझन राहुल, हो तोच राहुल ज्याने माधुरीच्या हातून मार खाल्ला होता, तो तिथे आला. सिस काय करत आहेस, राहुलने विचारलं. काहीच नाही ब्रो, रिया म्हणाली. आय थिंक यू आर नर्वस, राहुल म्हणाला. आर राईट ब्रो, रिया म्हणाली. मॅटर, राहुलने विचारलं. उमेश, रिया म्हणाली. हो सिस, बॉयफ्रेंड हु इज दिस उमेश, हा तोच आहे का जो तुझ्या कॉलेजमध्ये होता, राहुलने विचारलं. हो तोच उमेश, रिया म्हणाली. पण तो तर तुला भाव सुद्धा देत नव्हता ना, राहुल म्हणाला. हो मला माहीत आहे, पण तो अजून सुद्धा सिंगल आहे अँड आय वॉन्ट हिम, रिया म्हणाली. व्हॉट्स प्रॉब्लेम सिस, राहुल म्हणाला. माधुरी, रिया म्हणाली. हे ऐकून राहुल चकित झाला. 1 मिनिट सिस, म्हणजे उमेशला भाऊ पण आहे? हो आणि त्याचं नाव मानस आहे, तो तुझ्याच क्लासमध्ये शिकत आहे. ओ हो, तर ही तीच माधुरी आहे. पण सिस तुला परेशान व्हायची काहीच गरज नाही. ती माधुरी तर त्या मानससोबत चिपकलेली असते, पण त्याच्या फॅमिलीवाले तर तिला त्या मुलीला उमेशसोबत सेट करू इच्छित आहेत ब्रो, रिया म्हणाली. डोंट वरी सिस, मला त्या माधुरीसोबत माझा पण हिसाब क्लिअर करायचा आहे. तू फक्त त्या उमेशला जवळ आणण्याचा प्रयत्न कर, राहुल म्हणाला. काल केला होता आणि त्यासाठीच पार्टीसुद्धा अरेंज केली होती, परंतु तो निघून गेला, रिया म्हणाली. डोंट वरी सिस, जर त्याला पार्टी पसंत नसेल तर तू त्याला पर्सनली भेट ना, राहुल म्हणाला. आय थिंक यू आर राईट ब्रो. कॉलेजमध्ये राहुलला सेकंड फ्लोअरवर माधुरी एकटीच दिसली. तेव्हा तो तिच्याजवळ गेला. हाय माधुरी, तू तर खूपच चालून निघालीस यार, राहुल म्हणाला. माझी वाट सोड, माधुरी म्हणाली. का सोडू? काही वेळ माझ्याशी सुद्धा गप्पा मार ना, राहुल म्हणाला. मी म्हटलं ना माझा रस्ता सोड, माधुरी ओरडली. का? काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? तू तर दोघा भावांना डेट करतेस, तर मग कधी मला पण संधी दे ना. मी पण काही कमी नाही, तो ओठांच्या कोपऱ्यात कुस्तिकपणे हसत म्हणाला. माधुरी रागात बोट दाखवत म्हणाली. तुमच्यासारख्या लोकांना तर सगळीकडे गंदगीच दिसते, कारण तुमचे विचारच घाणेरडे असतात. आम्ही काय करतो काय करत नाही याचा हिसाब किताब ठेवायची तुला काहीच गरज नाही. हे ऐकून राहुल तिचा हात धरून म्हणाला. हिसाब तर ठेवावाच लागतो ना, कारण शेवटी तो क्लिअर करायचा आहे ना. माधुरीने हात सोडवण्यासाठी त्याला धक्का द्यायचा प्रयत्न केला, पण राहुलने खूप जोरात तिचा हात धरला होता. याच धक्काबुक्कीमुळे माधुरीचं बॅलन्स बिघडलं आणि ती तोल जाऊन जिन्यावरून खाली पडली.